नमस्कार. नवराज्य लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जळगाव शहर महानगरपालिकेची 2025 ही निवडणूक लागलेली आहे आणि प्रभागामध्ये जे काही विकास कामं झालेले आहेत आपण याच्या संदर्भात देखील बोलणार आहोत. आधी आपण परिचय करून देखील तुम्हाला. सर, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी विजय पुंडलिक पाटील, प्रभाग क्रमांक 9 पूर्वीचा आता 8 माझा प्रभाग क्रमांक आहे. मी नगरमध्ये असतो, पिंपराळा शिवार. आपण आपल्या प्रभागाचे काही विकास कामं केलेले आहेत त्याचा थोडक्यात लेखाजोखा सांगा. पहिल्या प्रथम तर माननीय आपल्या महाराष्ट्राचे मंत्री गिरीश भाऊ महाजन, जळगाव शहराचे शिल्पकार राजू मामा भोळे यांच्या माध्यमातून माझे जवळपास 10 ते 11 कोटीचे कामं झालेले. आणि मी निवडून आल्यावरती माझ्यावरती एक संकटाचा डोंगर कोसळला होता. त्याच्यानंतर कोरोना आला. आपल्याला 2.5-3 वर्ष माझे असेच गेले. परंतु मामांना मी वारंवार करून निधी आणत राहिलो. जवळपास तुम्ही पाशाल मुक्ताईनगर, निवृत्तीनगर, चौधरीवाडा तिकडचा, मांजराश पार्क, दांडेकर नगर राहिलेला भाग आहे. तो पण आपण येणाऱ्या काळात आपण तो पूर्ण करणार आहे. परत आपण शंकरप्पा नगर, ओम शांतीनगर, नगर, शालिनी नगर, जिल्हा बँक कॉलनी आहे, काही समर्थ कॉलनी, इंद्रनील सोसायटी. इकडे जाऊन बघाल तर तुम्ही गडरी रोड झालेले आहेत. साईबाबा परिसर म्हणा तुम्ही, श्रीरत्न कॉलनी, सर्वकडे आपल्याला मामा साहेबांच्या निधीतून आपण जवळपास 8 ते 10 कोटीचे कामं केलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आता जनतेचा कौल आहे आपल्या. मी सो खर्चानं मी ॲम्ब्युलन्सही घेतली, शो पेटीही घेतलेली आहे. आणि कोरोना पिरियडमध्ये मी सो खर्चानं मी फवारणी कीटकनाशक फवारणी सुद्धा केलेली आहे. आणि येत्या काळात मी जर जनतेचा कौल असला, आता आधी आहे मला जनताचं फार मोठं सहकार्य मिळतं आहे की भाऊ तुम्ही परत उभे राहा. आणि मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे पक्षाला. आता जवळपास आज 1 तारीख आहे, 23 तारीख, 23 ते 30च्या दरम्यानमध्ये काय होईल ते आपण म्हणजे मला तर काही सांगता येणार नाही. अगर मला जर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली तर निश्चितच जे राहिलेले कामं 100% तर कामं झालेले नाही आहेत. 60% जवळपास आज 60% कामं झालेले आहेत. 40% उर्वरित काम झालेले आहेत. मी जनतेला विश्वास देतो, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला मी 100% तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. भविष्याचं आपलं विकासाचं आता काय विजन आहे, आपल्याला काय काय विकास करायचा आहे? मला जवळपास इथं पिंपराळा शहरामध्ये गरीब वस्ती भरपूर आहे. मला CBSE पॅटर्नचा माझा प्रयत्न राहील. महानगरपालिकेची शाळा आहे क्रमांक 48, त्याची मी सभागृहामध्ये विनंती करणार आहे, मागणी करणार आहे की गरीब मुलं आहेत त्यांना CBSE पॅटर्नची काहीतरी तुम्ही मदत करा, अशी मदत राहील माझी. म्हणजे एकंदरीत जे मराठी शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही इंग्लिश मीडियम आणि CBSE पॅटर्न मध्ये शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार. महासभेमध्ये मी बोलणार आहे. आपण जे विकास कामं केलेले आहेत आपण पुन्हा उमेदवारी दाखल करतात तर आपण मतदारांकडे आपली काय संदेश असेल, काय मागणी असेल? मागणी हेच असेल की मी घर टू होम फिरणार आहे, त्यांना मतदानाची मी मागणी करणार आहे. भारतीय जनता पार्टीचे जे 4 उमेदवार आहे त्यांना आम्हाला निवडून द्या. तुमची एक सेवेची संधी द्या. जे कामं राहिलेले आहेत ते कामं करण्याची संधी आम्हाला द्या. आपण बघितलं, आपण विजय पाटील जे माजी नगरसेवक आहेत महानगरपालिकेचे, पिंपराळा शिवार वार्ड क्रमांक 8, त्यांनी इथे मतदारांना एक संदेश दिला आहे आणि विनंती केली आहे की त्यांना पुन्हा सेवेची संधी द्यावी. मी आपण नवराज्य लाईव्ह मध्ये आपण भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.